नमस्कार मंडळी, रोशन प्राची ब्लॉग्समध्ये तर आपलं स्वागत आहे. आज नवीन ब्लॉग आपला. आणि आज आपण सगळ्यांना माहिती आहे तुम्हाला की आपण न्यू कार घेतलेली आहे, आपली क्रेटा. आणि आपण आज चाललो आहे रमेश काकांच्या इथे. आपल्या इथे आयुर्वेदिक कॉलेज पण आहे, बघू शकता तुम्ही. नंतर आम्ही स्वीट्समध्ये गेलो आणि त्यांच्यासाठी असे पेढे घेऊन आलो त्यांना देण्यासाठी. काकांचं घर पण खूप छान आहे आणि एरिया पण बघू शकता तुम्ही, खूप सुंदर एरिया आहे. काका स्वतःचं रो हाऊस आहे. काका PSI होते आणि छान सर्व्हिस केली त्यांनी. हे बघा, त्यांनी नवीनच गाडी घेतलेली आहे पंच. आणि त्यांचं गार्डन पण खूप सुंदर आहे. खूप सगळ्या प्रकारची झाडं आहे त्यांच्या इथे. मंगलम त्यांच्या बंगल्यावर नाव. आणि हे बघा खूप छान. नंतर मला भेटला आणि मी त्याला हाय करते आहे. गुढीपाडवा असल्याकारणाने त्यांनी खूप छान रांगोळी काढली. आणि इंटेरियर बघा, फिश टँकमध्ये सगळे प्रकारचे फिश आहे. दादांना खूप हाऊस आहे. आणि हे बघा तुम्ही बघू शकता कसे डेकोर केले त्यांनी आपलं हॉल. आणि शिवाजी महाराजची मूर्ती आपली आणि सगळ्यांचे फोटो लावलेले आहेत. इंटेरियर तर खूप सुंदर आहे. गेलेलं खूप फ्रेश वाटतं त्यांच्या घरात. आणि देवारा पण खूप सुंदर सजवलेला आहे. लाईटिंग, माळा आणि छान आहे सगळं त्यांच्या घरात. नंतर थोडा नाश्ता केला आम्ही. आणि आपली क्यूटी शिवराजनी, माझी पुतणी, या काकू आहे आपल्या. शिवराजनी खूप छान आहे आणि खूप रिस्पॉन्स करते. आता छोटीशीच आहे, 4 महिन्याची, पण छान आहे. आणि दादांनी बघा कसं गाडीवर शिवराजनीचं युनिक पद्धतीने नाव लिहिलेलं आहे बघा. खूप छान करून घेतलं. आणि मी तर आपलं ऑलरेडी मोठाच आहे. नंतर काकांनी यांना पेढा वगैरे खाऊ घातला. ताईंनी गाडी ओवाळली. आणि नंतर मग ताईंनी मम्मींचे वगैरे पाय पडल्या. आणि दादांची आपल्या आताच PhD झालेली, राहुल दादांची, त्यांचं नेमप्लेट. नंतर आम्ही दादांच्या मेडिकलवर गेलो. बघा, मंगलम मेडिकल. आणि बंगल्यावर पण मंगलम नाव आहे. आणि आपल्या काकांचं नाव मंगल आहे, सो त्यांनी ते नावच आपल्या मेडिकलला ठेवलेलं आहे. खूप छान मेडिकल आहे. स्वीट अँड सोबर म्हणण्यात येईल. छोटं आहे पण एकदम युनिक पद्धतीने त्यांनी ठेवलेलं आहे. आपल्या दादांची चेअर बघू शकता. दादा इथेच लॅपटॉपवर, दादा भुजबळ कॉलेजला प्रोफेसर आहे. आणि ते दोन्ही पण मॅनेज करतात, मेडिकल प्लस कॉलेज. नंतर आम्ही ओजसकडे आलो. ओजस बघा कसे मामाकडे जाण्यासाठी आतुरतेने वाट बघताय, कधी मामा घेतील. नंतर दादांना घेऊन आम्ही, कल्याणताई, दादा, मी, मम्मी आणि आम्ही सगळे दादांना म्हटलं राईड घ्या. आणि आपलं क्यूटी कसं बघतंय. नंतर आम्ही आमच्या काकाबाबांना, नाजींना घेऊन राईडला गेलो, ड्राईव्हला. आणि काकाबाबांना खूप छान वाटलं आपल्या नातवाच्या गाडीत बसून. नंतर आम्ही गुढीताईच्या इथे आलो आहे. बघू शकता गुढीताईचा बंगला किती मोठा आहे. आणि मस्त घर आहे त्यांचं. आणि प्लांट पण इतके युनिक पद्धतीने त्यांनी डेकोर केलेलं आहे त्यांचं घर. रांगोळी पण खूप छान काढली मावशींनीला. बघा कसे बादल्यांपासून त्यांनी युनिक डिझाईन तयार केली. आणि त्यात झाडं लावलेली आहे छान पद्धतीने. बघा सगळी झाडे त्यांच्या इथे पण. बघा बघू शकता ड्रम वगैरे, छोटे छोटे ड्रमचे कट करून आणि लावलेलं आहे. नंतर गुड्डी त्यांनी गाडी ओवाळली आणि आम्ही निघालो. थँक्यू, बाय बाय.